हालेलुया. Can I hear a good hallelujah? जस बाजूवाल्याचा हात पकडून हालेलुया ब्रदर. वेलकम टू द चर्च. प्रभूच्या राज्यात तुमचं स्वागत आहे. बोला 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 असं. Amen. Praise the Lord. Hallelujah. Amen. 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 तर देवाच्या लेकरांनो, expect something that is going to happen tonight. प्रभू आज रात्री काहीतरी देऊ इच्छित आहे. प्रभू आज रात्री तुम्हाला काहीतरी देऊ इच्छित आहे, पण तुम्ही ते घेण्यासाठी अपेक्षा करत आहात का? अपेक्षा जर करत असाल तर तुम्हाला प्रभू ते दिल्याशिवाय तुम्ही इकडनं जाणार नाही. आणि जर अपेक्षा नाही करणार तर जसे आले तसेच जाणार. जशा रीतीची तुमची अपेक्षा तशा रीतीची तुम्हाला पूर्तता आज होणार आहे. आमेन. आणि म्हणून आज चला रेफरन्ससाठी वचन वाचूया आपण. मार्क शुभवर्तमान याचा 7वा अध्याय रेफरन्ससाठी आपण काही वचन वाचूया. 33 आणि 34 आणि 35 वचन आपण वाचूया. तेव्हा त्याने त्याला लोकांपासून एकीकडे नेऊन त्याच्या कानात बोटे घातली व थुंकून त्याच्या जिभेला स्पर्श केला आणि वर स्वर्गाकडे पाहून त्याने उसासा टाकला व म्हटले, इफ्फाथा, म्हणजे मोकळा हो. तेव्हा त्याचे कान मोकळे झाले व त्याच्या जिभेचा बंद लागलाच सुटून तो स्पष्ट बोलला. आमेन. हालेलुया. तर आजचा जो आपला विषय आहे देवाच्या लेकरांनो, तो म्हणजे आहे इफ्फाथा. सर्वांनी बोलू काय? इफ्फाथा. आजचा आपला संदेशाचा शीर्षक आहे इफ्फाथा. इफ्फाथा म्हणजे मोकळा हो. सगळ्यांनी बोलूया, इफ्फाथा म्हणजे मोकळा हो. आज मी मोकळं होणार आहे. आज मी मोकळं होणार आहे. आमेन. तर ही एक स्टोरी एका माणसाची आहे देवाच्या लेकरांनो, आणि तो माणूस आज आपण सर्वजण आहोत. आणि असा माणूस आहे की जो बहिरा आणि मुकातोतला आहे आणि त्याला बोलता येत नाही, त्याला ऐकू येत नाही. पण त्याच्याबरोबरचे काही लोक आहेत जे त्याची ही परिस्थिती बघून त्याला एक दिवस काय करतायत, येशूकडे घेऊन येत आहे. आणि ज्यावेळेस ते येशूकडे त्याला घेऊन येत आहे, येशू त्याला सगळ्या गर्दीपासून वेगळा करतो आणि त्याच्या कानामध्ये बोटं घालतो आणि थुंकून त्याच्या जिभेला स्पर्श करतो आणि तो उसासा घेतो. उसासा घेऊन तो म्हणतो, इफ्फाथा, मोकळा हो. आणि त्या क्षणी तो देवाची वाणी ऐकू लागला आणि प्रभूची स्तुती करू लागला. आमेन. हालेलुया. तर देवाच्या लेकरांनो, आज आपण पाहणार आहोत इफ्फाथा म्हणजे बी ओपन्ड. मोकळा हो. आणि बी ओपन्ड. ओपन कोणती गोष्ट करतो आपण? मोकळी कोणती गोष्ट करतो? जी गोष्ट बंद असते. हा संदेश खूप महत्त्वाचा आहे देवाच्या लेकरांनो, कारण की आज कोणीतरी बंधनामध्ये आहेत. आज सगळेच लोक बंधनामध्ये आहेत. आणि म्हणून प्रभू परत आपल्याला सांगत आहे की मोकळं होण्याची गरज आहे. माझ्या लोकांना मोकळं होण्याची गरज आहे. मी माझ्या लोकांना मोकळं करत आहे, कारण की वेळ येऊन ठेपलेली आहे. त्यांना कुठेतरी जायचं आहे. आमेन. ज्या वेळेस वेळ येऊन ठेपली, जोपर्यंत वेळ आली नव्हती तोपर्यंत लोक गुलामगिरीमध्ये चापडाका खात होते, गुलामगिरीचे सर्व गोष्टी सहन करत होते. पण ज्यावेळेस वेळ आली त्या वेळेस प्रभूने सांगितलं, आता माझ्या लोकांना मोकळं व्हायची वेळ आलेली आहे. त्यांना माझ्यासाठी कुठेतरी जायचं आहे. आणि म्हणून देवाच्या लेकरांनो, आज ही वेळ तशाच रीतीने आलेली आहे, कारण की या मंडळीला कुठेतरी जायचं आहे. आणि म्हणून आज ही मंडळी तयार आहे का? आज तुम्ही लोक तयार आहात का? हे प्रभूला आणि आज तुमच्या हृदयाला काय करायचं आहे? तपासून पाहायचं आहे. कारण की जर आज तुम्ही तयार असाल तर देवाच्या लेकरांनो, पुढचा प्रवास तुमच्यासाठी आहे. आणि जर आज तयार नसाल तर लक्षात राहू दे, आजच तारणाचा दिवस आहे. मला तयार व्हायचं आहे त्या प्रवासासाठी. नो स्टेइंग बॅक. मागे राहायचा विचार करायचा नाहीये. नो स्टेइंग बॅक. आणि म्हणून जी गोष्ट बंद असते, जी गोष्ट लॉक असते, जी गोष्ट बंधनामध्ये असते, त्याच गोष्टीला काय करता येतं? मोकळं करता येतं किंवा त्या गोष्टीला ओपन करता येतं. आणि मग आपण पाहतो की कोणत्या गोष्टीला किंवा मनुष्याच्या जीवनामध्ये अनेक जे गोष्टी आहेत, अनेक आशीर्वाद आहेत, अनेक जे दरवाजे आहेत, ते बंद कोण करू शकतं? ते बंधन ते दरवाजे जे आहेत ते बंद कुणी केलेले आहेत? कुणी केलेले आहेत? किंवा कोण करू शकतं? शैतान करतो, पण परमेश्वर पण करू शकतो. आमेन. परमेश्वरही मनुष्याच्या जीवनात अनेक वेळेस दरवाजा बंद करू शकतो.
तो मनुष्य जो आठवतो, तो आंधळा मनुष्य ज्याला दृष्टी नव्हती, आणि मग प्रभू येशू ख्रिस्ताकडे त्याला आणलं. तर तुम्ही योहानाचा 9वा अध्याय वाचलं, त्याच्यामध्ये तुम्हाला दिसेल. आणि त्याला विचारलं की हा आंधळा काय, यांनी पाप केलं का याच्या आईबापाने पाप केलं? तर प्रभू येशू काय म्हटला? नाही, यांनी नाही, याच्या आईबापाने पाप केलंय. तर देवाच्या गौरवासाठी हा आंधळा आहे. आणि म्हणून प्रभूही दरवाजे बंद करू शकतो आणि शैतानही दरवाजे बंद करू शकतो. पण 90% ऑफ द टाइम, 90% ऑफ द टाइम जे लोकांच्या जीवनामध्ये आज त्रास आहे किंवा त्यांच्या जीवनामध्ये आज आशीर्वादाचे दरवाजे बंद आहे, तर केवळ त्या अंधकाराच्या शक्तीमुळे आहेत, त्या शैतानाच्या शक्तीमुळे आहेत. आमेन. समजते मी काय बोलतो तुम्हाला? आणि म्हणून या बंधनामधून बाहेर येण्याची आपल्याला गरज आहे. कारण की बायबल सांगतात 2 कोरिंथ याचा 4था अध्याय आणि 4थं वचन की कुणी या लोकांचे डोळे बंद केलेले आहेत? 2 कोरिंथ 4था अध्याय 4थं वचन लवकर लवकर वाचूया. त्यांची म्हणजे विश्वास न ठेवणाऱ्या लोकांची मने या युगाच्या दैवताने आंधळी केली आहे. अशा हेतूने की देवाची प्रतिमा जो ख्रिस्त त्याच्या तेजाच्या सुवार्तेचा प्रकाश त्यांच्यावर प्रकाशू नये. आमेन. देवाच्या लेकरांनो, म्हणजे काय? या जगाच्या दैवताने लोकांची मने आंधळे केलेली आहेत, त्यांचे डोळे आंधळे केलेले नाही. नाही तर मग मोठे मोठे सर्जन आहेत, जर ते त्यांची ऑपरेशन करून त्यांना दृष्टी येऊन ते काय झाले असते? बंधमुक्त झाले असते. किंवा जे लोकांना दिसतं ते कधी शैतानाच्या बंधनामध्ये राहिले नसते. पण बायबल सांगतं या जगाच्या दैवताने त्यांची मने आंधळी केली आहेत. आणि म्हणून पौल म्हणतो कलसेकरच्या पुस्तकामध्ये की प्रार्थना करा की प्रभू तुमचे अंतःचक्षु उघडेल. प्रभू तुमचे अंतःचक्षु उघडेल. की जर तुमचे अंतःचक्षु म्हणजे मनाचे डोळे जर मोकळे झाले तर तुम्हाला समजू शकेल. मग तुम्हाला दिसेल की मी बंधनामध्ये होतो, अरे मी माझ्या मर्जीप्रमाणे जगत होतो, मला वाटत होतं की मी बरोबर आहे, मी जे करत होतो मला वाटत होतं की 100% बरोबर आहे. पण ज्यावेळेस ते अंतःचक्षु मोकळे होतात त्यावेळेस आपल्याला कळतं की नाही, मी चुकीचा होतो, प्रभूचं वचनच बरोबर होतं. हालेलुया. आणि म्हणून आज हे कळणं गरजेचं आहे की मी बंधनामध्ये आहे आणि संपूर्ण जग आज मध्ये आहे. देवाच्या लेकरांनो, त्यांना वाटतं की मी फ्री आहे. तुम्हाला ते दिसतील फिरताना, चालताना, धावताना, पळताना, पण ते एक न दिसणाऱ्या जेलमध्ये बंद आहेत. ते एका न दिसणाऱ्या जेलमध्ये बंद आहेत. आज प्रत्येक व्यक्ती त्या एका जेलमध्ये बंद आहे, ज्याच्या भोवती आज काय नाहीये? बार्स नाहीये. त्याच्या भोवती लोखंडाचे साखळदंड नाहीये, त्याच्या भोवती लोखंडाचे बार्स नाहीये. अशा चालत्या फिरत्या जेलमध्ये मनुष्य काय? बंद आहे. आणि त्याला याची कल्पनाच नाहीये की मी जेलमध्ये आहे. त्याला याची कल्पनाच नाहीये की मी जेलमध्ये आहे. आणि म्हणून तो वाटतं की आय एम अ फ्री मॅन, मी एक मोकळा व्यक्ती आहे आणि म्हणून मी एक मोकळं जीवन जगू शकतो. हालेलुया. समजतं मी काय बोलतोय? देवाच्या लेकरांनो, बघा जगाची परिस्थिती काय आहे. मनुष्य धावतोय, पळतोय, काम करतोय. देवाने मनुष्याला ज्या वेळेस निर्माण केलं, मनुष्यामध्ये त्याने अनेक टॅलेंट दिलेले आहेत आणि काम करण्यासाठी, जगण्यासाठी प्रभूने त्याला काय दिलेलं आहे? कला दिलेली आहे, टॅलेंट दिलेला आहे. पण मनुष्य त्याचा कलेचा, त्याचा टॅलेंटचा वापर करून जगत नाहीये. मनुष्य काबाड कष्ट करून जगत आहे केवळ एकच गोष्टीसाठी. कशासाठी? EMI भरण्यासाठी. कशासाठी? EMI भरण्यासाठी. त्याला राशन भरलं जाईल का याचं टेन्शन नाही त्याला. अरे माझी डेट EMI ची चुकली नाही पाहिजे याचा जास्त विचार आहे. हो, माझ्या घरी सामान पुरेल का, माझ्या लेकरांना सामान पुरेल का याचा विचार नंतर. पहिला विचार येतो अरे EMI साठी पैसे आहेत का. EMI ची डेट तर, अरे EMI ची डेट येणार आहे आणि मुलाची फीज येणार आहे. मनुष्य विचार करत नाही, पहिले EMI चा कट झाल्या, मुलाची फी पुढच्या वेळेस भरूया. अरे तुला हे पाहिजे ते पुढच्या महिन्यात आणूया. मनुष्य आज जो काम करत आहे तो त्या EMI च्या जेलमध्ये बंद झालेला आहे. अनेक लोक, अनेक मुलं ज्या करिअरसाठी इथं मुंबईमध्ये येतात, ते ना ते मला म्हणतात सर असं करू तसं करू. म्हटलं बाबा मुंबईमध्ये येऊ नका तुम्ही, आहात तिकडं सुखी आहात. मुंबई फक्त एक मायाजाल आहे. मुंबई फक्त एक काय ट्रॅप आहे, ट्रॅप, मायाजाल. आणि ते येऊन मनुष्य त्या EMI च्या जालमध्ये अडकतो आणि एकदा अडकला तो कधी सुटत नाही. तो कधी सुटत नाही. अशा रीतीची आणि अशा रीतीने आज या जगातला पुरुष अडकलेला आहे.
तशाच रीतीने आज जगातली स्त्री, ज्यावेळेस देवाने मनुष्याला बनवलं, स्त्रीला पुरुषाच्या काय ठेवलं, अधीन ठेवलं. पण आज स्त्रीची परिस्थिती बघा, शी वॉन्ट टू बिकम अन इंडिपेंडंट वुमन. तिला काय करायचंय, स्वतंत्र बनायचंय. मला कोणाचं बंधन पाहिजे, मला कोणाचा बोज पाहिजे नाही. देवाने स्त्रीला पुरुषाला मदतनीस म्हणून बनवलं, त्याला हेल्पमेट म्हणून बनवलं, त्याच्या अधीन बनवलं, राहण्यासाठी बनवलं. पण आजची स्त्रीची परिस्थिती बघा, तिला काय नको, बंधन नको. घरातले काम तिला नकोशे झालेले आहेत. घरातले काम तिला नकोशे झालेले आहेत. घरातलंच काम करणं म्हणजे मोठा डोही जड झालेला आहे स्त्रीला आज. आणि म्हणून खूप त्याच्यामुळे आज फॅमिलीमध्ये प्रॉब्लेम्स आहेत, फॅमिलीमध्ये समस्या आहेत. आपल्याला वाटतं की लेकरं खूप चांगले आहेत, लेकरं क्या बच्चे मन के सच्चे है. आजचे बच्चे खूप डेंजर आहे. बच्चे मन के सच्चे नाही, बच्चे म्हणजे डेंजर झालेले आहेत. आज तुम्हाला माहिती आहे, लेकरांना त्यांच्या आईबापासोबत राहणं म्हणजे अवघड झालेलं आहे. त्यांना वाटतं की का मला जेलमध्ये बंद करून ठेवतात माझे आईबाप, का मला असं करू देत नाही, का मला तसं करू देत नाही, मला असं करायचंय, मला तसं करायचंय. आपण खूप आशीर्वाद आहोत की आपण इंडियामध्ये राहतोय. सगळ्या मम्मी डॅडींना मला सांगू द्या, प्रभूला धन्यवाद द्या की तुम्ही इंडियामध्ये राहतात. जर अमेरिकेमध्ये असतात तर तुमचाच मुलगा, तुमचीच मुलगी तुमच्या विरुद्ध पोलीस कंप्लेंट करायला घाबरणार नाही. तुम्ही जर त्यांना ओरडला, तुम्ही जर त्यांना छडी काढली मारायला, तर दुसऱ्या मिनिटाला 911 आणि तिसऱ्या क्षणामध्ये पोलीस, FBI इज ऑन युअर डोर. FBI तुमच्या दरवाजानं वाजवत आहे. व्हॉट हॅपेंड, काय झालंय, आम्हाला फोन आलेला आहे. आणि मग ते लेकरू म्हणेल मेरे मम्मीने मुझे पीट आहे, माझ्या वडिलांनी मला धमकावलेलं आहे. आणि मग पोलीस तिकडची अटक करायला कमी करत नाही. अटक करायला कमी करत नाही. आणि म्हणून आपल्याला वाटतंय की आपण मोकळे आहोत. नो, आपण एक न दिसणाऱ्या जेलमध्ये बंद आहोत. न दिसणाऱ्या जेलमध्ये बंद आहोत. आणि अशा रीतीची परिस्थिती आज या जगाची झालेली आहे. आज अशा रीतीची परिस्थिती आज जगाची झालेली आहे. लेकरं चिडचिड करतात का, बिकॉज आम्हाला आमच्या मम्मी डॅडी सोबत राहायचं नाहीये, आम्हाला आमच्या मम्मी डॅडीची किरकिर नको आहे, आम्हाला आमच्या मम्मी डॅडी जे सांगतात ते आम्हाला तसं ऐकायचं नाहीये. अशी परिस्थिती आज. एव्हरीबडी वॉन्ट्स टू बी इंडिपेंडंट. पुरुषाला जे कामाला जातात त्यांना वाटतं अरे कामून पटकन घरी जावं. पण आजची परिस्थिती आहे बाबा, थोडासा ओव्हर टाईम करले तर घरी गेल्यावर परत ती बायकोची किटकिट नको. पटकन जेवलं झोपलं की संपलं, परत सकाळी उठून गुल. पटकन आलो उशिरा लवकर जायच्या पहिले उशिरा गेलं तर काय, अजून थोडी डोक्याला शांती भेटेल. अशी परिस्थिती आहे आज. बिकॉज मनुष्य एकत्र राहून पण आज काय झालेलं आहे, जेल्समध्ये बंद आहे. हो, खूप आनंद वाटतो त्यांना. आम्ही 3 BHK फ्लॅट घेतलेला आहे, हो आम्ही 4 BHK फ्लॅट घेतलेला आहे. आणि सगळे जे ते त्याच्या रूममध्ये लॉक आहेत, जे ते ज्याच्या त्याच्या रूममध्ये लॉक आहेत, जे ते त्याच्या रूममध्ये सुखी आहेत. मम्मी एका रूममध्ये, पप्पा एका रूममध्ये, एक लेकरू दुसऱ्या रूममध्ये, तिसरा लेकरू दुसऱ्या रूममध्ये, सगळे ज्यांना त्यांना आपल्या रूममध्ये लॉक आहेत. आणि काय, आम्ही स्वतंत्र आहोत. अशी परिस्थिती या जगाची झालेली आहे देवाच्या लेकरांनो. आणि आपल्याला याची जाणीव होणं गरजेचं आहे की या जेलमधून मला बाहेर यायला पाहिजे आणि या जेलमधून मला कुणीतरी सोडवणारं पाहिजे. त्या व्यक्तीची आठवण करा. सी, इफ यू डोंट नो, जर तुम्हाला हे समजत नसेल, जर तुम्हाला ही गोष्ट लक्षात येत नसेल की मी अशा परिस्थितीमध्ये खरंच हे जग असं होत राहिलंय का, तर या जगाचा परिस्थिती समजण्यासाठी तुम्ही त्या व्यक्तीकडे बघा जो खरोखर जेलमध्ये अडकलेला आहे. हो, तो व्यक्ती चांगला आहे, तो व्यक्ती चांगला आहे, पण चुकीच्या कारणामुळे तो जेलमध्ये अडकलेला आहे.
त्याला सोडवण्यासाठी त्याचा किती खटाटोप राहतो की कोण मला या जेलमधून बाहेर काढेल, कोण मला या जेलमधून बाहेर काढेल, कसं काय मी या जेलमधून बाहेर निघेल. त्या व्यक्तीची परिस्थिती कधी बघितली तुम्ही? तो व्यक्ती जो जेलमध्ये बंद आहे, हो, त्याला भेटायला ज्या वेळेस येतात तो आस लावून राहतो, ओ माझा 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 भाऊ येईल, माझे वडील येईल, ओ माझी पत्नी येईल, माझी आई येईल. ते काय प्रयत्न करत आहे मला या जेलमधून सोडवण्यासाठी. कारण की त्याच्या मनात फक्त एकच आशा आहे की मला या जेलमधून बाहेर निघायचं आहे. आणि मग वडील येतात, अरे वकील लावलेला आहे बेटा, वकिलाची फी लय जास्त आहे, आम्ही शेत विकून टाकतोय, आम्ही असं करून टाकतोय, अरे ती जमीन विकून टाकतोय, अरे ते घर विकून टाकतोय. कशासाठी? फक्त त्या मुलाला जेल मधून बाहेर काढण्यासाठी. हालेलुया. समजतं मी काय बोलतोय? देवाच्या लेकरांनो, तुम्ही आणि मी देखील अशा जेलमध्ये बंद होतो, किंबहुना आहोत. तुम्ही आणि मी देखील अशा जेलमध्ये बंद होतो एका टाइमाला. पण प्रभूने पाहिलं की माझ्या लेकरांना या जेलमधून मला आजाद करायचं आहे. प्रभूने पाहिलं की माझ्या लेकरांना मला जेलमधून मुक्त करायचं आहे. हो, त्या बापाने त्याची जमीन विकली, त्या बापाने त्याचं शेत विकलं, त्या बापाने त्याचं घरदार विकलं त्याच्या मुलाला मोकळं करण्यासाठी. हो, त्या बापाने त्याचा एकुलता एक पुत्र पाठवला, त्याने स्वर्ग सोडला, त्याचं सिंहासन सोडलं, सगळं सोडलं आणि पृथ्वीवरती एक मनुष्याच्या रूपात आला. त्या मनुष्याच्या रूपात येऊन त्याने क्रॉसवरती बलिदान केलं, केवळ याच्यासाठी की तुम्ही आणि मी त्या शैतानाच्या बंधनातून आजाद व्हावं. हालेलुया. ओ, ते इफाता करण्यासाठी, मोकळं करण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त आपल्यासाठी आलेला आहे. आमेन. आज तुम्ही कोणत्याही त्रासामध्ये असाल, आज तुम्ही किती मोठ्या बंधनामध्ये असाल देवाच्या लेकरांनो, जस्ट लुक टू दॅट क्रॉस. त्या क्रॉसकडे केवळ नजर करा. त्या क्रॉसवरती तुम्हाला तुमचा इफाता दिसेल, त्या क्रॉसवरती तुम्हाला तुमची मोकळीकता दिसेल. ओ हालेलुया. आज किती महान परमेश्वराची आपण सेवा करतो आणि किती मोठा आधारस्तंभ आपल्या जवळ आहे की माझ्या जवळ तो प्रभू येशू आहे. तो व्यक्ती बहिरा होता, तो व्यक्ती मुका होता, त्याला बोलता येत नव्हतं, त्याने कधी ऐकलंच नाही तर बोलणार काय. पण त्याच्या जवळ त्याला बोलता जरी येत नसेल, ऐकता जरी येत नसेल, पण त्याच्याजवळ असे काही लोक होते, त्याच्याजवळ असे काही लोक होते की जे त्याची परिस्थिती बदलू इच्छित होते. त्याच्याजवळ असे काही लोक होते की जे त्याला अशा परिस्थितीमध्ये पाहू शकत नव्हते. आज तुमच्याजवळ असे लोक आहेत का? तुमच्या संगतीमध्ये असे लोक आहेत का की जे तुमची परिस्थितीची खिल्ली उडवणार नाही, तुमच्या परिस्थितीची चेष्टा करणार नाहीत, तुमच्या परिस्थितीचा तुमच्या समोर दुःख करतील पण तुमच्या मागे हसतील? तुमच्या संगती आज कशा प्रकारचे लोक आहेत की जे तुमच्यासाठी ते कार्य करतील जे या लोकांनी केलं. ते म्हटले की आम्ही याच्यासाठी काही करू शकत नाही. हो, या माणसाने पैसा लावलाय, डॉक्टर केले, सगळं केलंय, पण आम्हाला एक व्यक्ती कळलेला आहे जो आंधळ्यांना डोळे देतो, जो मेलेल्यांना उठवतो, जो 5,000 भोजन खाऊ घालतो, असा एक व्यक्ती, त्याच्याबद्दल आम्हाला माहिती पडलेली आहे. हा व्यक्ती आमच्या मित्राला पण बरा करू शकेल. आमेन. आज आपल्या भोवती असे लोक आहेत का की जे म्हणतील की हो, माझा भाऊ त्रासामध्ये आहे पण मी त्याच्यासाठी आज गुडघे टेकणार आहे. हो, माझी बहीण त्रासामध्ये, मी तिच्यासाठी उपवास करेल. हो, तिला नाही जमत, मी करेल तिच्यासाठी. आज तुमच्या भोवती तसे लोक आहेत का? तुमच्या भोवती असणारे लोक कशा प्रकारचे आहेत? या व्यक्तीला जर प्रभू येशूकडे जर आणलं नसतं तर याची परिस्थिती बदलली असती का? बदलली असती का? तो किती वर्षापासून तसाच होता आणि अनेक वर्ष तसाच जगला असता. पण त्याच्या भोवती असणारे जे लोक होते, त्याच्या भोवती असणाऱ्या लोकांनी तो निर्णय घेतला, तो डिसिजन घेतला की आम्ही याला असं बघू शकत नाही.
आम्ही याला असं बघू शकत नाही. आणि म्हणून असे लोक आपल्याला पाहिजे देवाच्या लेकरांनो, जे आपल्यासाठी गुडघे टेकतील, आपल्यासाठी प्रभूकडे हात उंच करतील, जे आपल्यासाठी प्रार्थना करतील की प्रभू मी प्रार्थना करतोय, तू तिकडनं इफ्फाता म्हण. मी ते हात उंच करतोय, तू तिकडनं इफ्फाता म्हण. हालेलुया. ओ देवाच्या लेकरांनो, सगळ्यात महत्वाची आणि सगळ्यात मोठी गोष्ट आज आपल्याला समजण्याची गरज आहे. ज्यावेळेस त्या माणसाला प्रभू येशू ख्रिस्ताकडे आणला, प्रभू येशू ख्रिस्त त्याला असं नाही म्हटला बरा हो. प्रभू येशू ख्रिस्त असं नाही म्हटला तू बरा हो, तू चांगला हो, असं नाही म्हटलं प्रभू येशू ख्रिस्त त्याला. प्रभू येशू ख्रिस्ताने त्याला साईडला नेलं. हो, त्याने उसासा घेतला. त्याने पाहिलं की माझं लेकरू आहे, पण कशाच्या बंधनामध्ये अडकलेलं आहे? शैतानाच्या बंधनामध्ये अडकलेलं आहे. ओ माझं लेकरू आहे, हा माझा आराधक करणारा आहे, आराधक करणारी आहे, पण अडकले कशामध्ये? अंधकाराच्या बंधनामध्ये अडकलेलं आहे. ओ प्रभूने उसासा घेतला, त्याला खळवळ आला, माझ्या लेकरं किती अंधकारामध्ये आहेत, किती त्या त्रासामध्ये जखडलेले आहेत. आणि म्हणून ज्यावेळेस त्याने उसासा घेतला, त्याने त्याला सांगितलं मोकळा हो. आमेन. आणि त्या व्यक्तीला त्याने सांगितलं इफ्फाता, मोकळा हो. आणि ती त्या क्षणी ज्यावेळेस प्रभूची वाणी निघाली, त्या वेळेस सगळ्या गोष्टीतून तो आजाद झाला. हालेलुया. ओ हालेलुया. देवाच्या लेकरांनो, त्या क्षणी तो स्पष्ट बोलू लागला. सगळ्यात पहिले शब्द जर कोणाचे शब्द जर त्याच्या कानावर पडले तर प्रभू येशूचे पडले. आमेन. हालेलुया. सगळ्यात स्पष्ट तो बोलू लागला कोणासमोर? तर प्रभू येशू समोर स्पष्ट बोलू लागला. आमेन. देवाच्या लेकरांनो, जोपर्यंत आपल्याला कळणार नाही की मी त्या जेलमध्ये आहे, तर मग मला मोकळं होण्याची गरज वाटणारच नाही. आमेन. कारण की आज आपल्याला समजणं गरजेचं आहे, जसा तो व्यक्ती एका शारीरिक बंधनामध्ये होता, तशाच रीतीने आपण एक आत्मिक बंधनामध्ये आहोत. आपण एक आत्मिक बंधनामध्ये अडकलेले आहोत. आणि जसा त्या व्यक्तीला शारीरिक बंधनामधून आजाद होण्याची गरज होती, मला आज आत्मिक बंधनामधून आजाद होण्याची गरज आहे. आज मला आत्मिक बंधनामधून मला आजाद होण्याची गरज आहे. कारण की त्या माणसाला कान होते, पण त्याला ऐकू येत नव्हतं, त्याला बोलता येत नव्हतं. आमेन. काय परिस्थिती होती? त्या माणसाला ऐकू येत नव्हतं, त्या माणसाला बोलता येत नव्हतं. तशा रीतीने तो शारीरिक बंधनामध्ये होता. आजच्या लोकांना कान आहेत, त्यांना ऐकू येतं. आजच्या लोकांना कान आहेत, त्यांना ऐकू येतं, पण दुसऱ्याबद्दल चांगलं ऐकू शकत नाही. दुसऱ्याबद्दल चांगलं ऐकू शकत नाही. तुम्ही सांगितलं अरे असं प्रमोशन झालं, माझं असं झालं, त्यांचा चेहरा बारीक होऊन जातो. अरे मी असं घेतलं, मी गाडी घेतली, मी फ्लॅट, त्यांचा चेहरा बारीक, डुप्लिकेट स्माइल त्यांच्या चेहऱ्यावरती. त्यांना कान आहेत, पण चांगलं ऐकू शकत नाही. त्यांना मुख आहे, त्यांना बोलता येतं, पण एकमेकांबद्दल चांगलं बोलू शकत नाही. एकमेकांबद्दल ते चांगलं बोलू शकत नाही. अशी परिस्थिती आहे. तुम्ही त्याला सांगा आनंदाने, हो असं झालं माझ्या लाईफमध्ये, असं झालं तसं झालं, फोन करून त्यानंतर थोडा बिझी मी बाद में कॉल करता, मी थोडा बिझी, मी नंतर फोन करतो. ज्यावेळेस तुम्हाला त्यांना आनंदाची खबर सांगायची असते, ते सगळ्यात जगाचे बिझी व्यक्ती बनून जातात. पण तेच तुम्ही ज्यावेळेस इकडचं तिकडं त्यांना सांगायचं असतं, हा ऐसा हुआ क्या, वैसा हुआ क्या, असं झालं तसं झालं. मनुष्याला आज कान आहेत, पण त्याला चांगलं ऐकवत नाही. मनुष्याला जीभ आहे, त्याला बोलता येतं, पण त्याला चांगलं बोलू, तो कोणाबद्दल चांगलं बोलू शकत नाही. अशा रीतीच्या बंधनामध्ये तो आज आहे. हे काय बंधन आहे तर काय? हालेलुया. प्रभूने काय सांगितलं देव ज्यावेळेस तो अब्राम त्या प्रवासाला निघाला. अब्राम ज्यावेळेस प्रवासाला निघाला, एका अशा दिशेने, अशा ठिकाणी ज्याच्याबद्दल त्यालाच ठाऊक नाहीये कुठं जायचंय. प्रभूने त्याला काय सांगितलं? उत्पत्तीचं पुस्तक याचा 12वा अध्याय 1, 2, 3 या वचनामध्ये आपण वाचूया की ज्यावेळेस अब्राम त्या देशाकडे निघाला,
काय झालं ऐका. परमेश्वराने अब्राहमाला सांगितले, तू आपला देश, आपले नातेवाईक व आपल्या बापाचे घर सोडून मी दाखवीच्या देशात जा. मी तुझपासून मोठे राष्ट्र निर्माण करेन. मी तुला आशीर्वाद देईन. तुझे नाव मोठे करेन. तू आशीर्वादित होशील. तुझे जे अभिष्ट चित्तील त्यांचे मी अभिष्ट करेन. तुझे जे अनिष्ट चित्तील त्यांचे मी अनिष्ट करेन. तुझ्याद्वारे पृथ्वीवरील सर्व कोळे आशीर्वादित होतील. आमेन. हालेलुया. देवाच्या लेकरांनो, देवाने अब्राहमाला काय प्रॉमिस दिलं की तू अशा ठिकाणी जात आहे जिथे जिकडचे लोक तुला ओळखत नाही, तुझी त्यांची ओळख नाही, तुझी त्यांची काय संबंध नाही, पण तरीही जे लोक तुला आशीर्वाद देतील मी त्यांना आशीर्वाद देईन. हालेलुया. देवाच्या लेकरांनो, प्रभूने त्याला काय विवचन दिलं की जे लोक तुझ्याबद्दल चांगलं बोलतील, जे चांगला विचार तुझ्याबद्दल करतील, मी त्यांच्याबद्दल चांगला विचार करून त्यांना आशीर्वाद देईन. तुझ्याबद्दल जे वाईट विचार करतील, तुझ्याबद्दल जे वाईट चिंतन करतील, तू त्यांच्याबद्दल विचार करू नको. त्यांचा समाचार मी घेईल. मी त्यांना काय करेल, त्यांच्या भाषेप्रमाणे त्यांना उत्तर देईल. हालेलुया. बघा देवाच्या लेकरांनो, किती महत्वाची गोष्ट आहे की अब्राहमाला देवाने सांगितलं की जे तुला आशीर्वाद देईल मी त्यांना आशीर्वाद देणार आहे. व्हॉट अ बिग प्रॉमिस. आज आपण किती टेन्शनमध्ये, किती विचारामध्ये राहतो की हा माझ्याबद्दल काय विचार करतो, ती माझ्याबद्दल काय विचार करते. आपण किती एकमेकांचं मन धरण्याचा प्रयत्न करतो, किती एकमेकांचा मन धरण्याचा प्रयत्न करतो. मनुष्य केवळ मनुष्य आहे. मनुष्य केवळ मनुष्य आहे. जोपर्यंत तुम्ही त्यांचं मन धरण्याचा प्रयत्न करताल ते तुमच्या सोबत राहणार. ज्या दिवशी तुम्ही तुमचं मन प्रकट करणार त्या दिवशी ते तुमच्यापासून निघून जाणार. ही जगाची वास्तविकता आहे. हालेलुया. त्यांना चांगलं बोलता येत नाही, चांगलं ऐकू येत नाही, त्यांचं तोंड उघडत नाही चांगल्या गोष्टीसाठी. हे बंधन नाही तर काय, हे सैतानाने न दिसणाऱ्या जेलमध्ये त्यांना टाकलेलं आहे. आपण पाहिलं की काय, याच्यापेक्षा हद्द म्हणजे काय झालेली आहे की आज देवाच्या लोकांना, देवाच्या लेकरांना, तुम्ही ऐका, समजून घ्या की आज शैतानाने देवाची स्तुती करू नये, देवाला धन्यवाद देऊ नये म्हणून लोकांचा कंठ पकडून ठेवलेला आहे, लोकांचा गळा पकडून ठेवलेला आहे. त्यांना प्रभूची स्तुती करवत नाही, त्यांना प्रभूला धन्यवाद दिवशी वाटत नाही. हद्द म्हणजे काय, त्यांना आपल्या चर्चमध्ये नाही पण अनेक ठिकाणी मी पाहिलेलं आहे, काय स्तुती आराधनेला कशाला जायला पाहिजे, स्तुती आराधनेला कशाला जाऊया, प्रेझेंट वर्शिपला नंतर प्रेझेंट वर्शिप करून वचन कीर्तन असं सुरू होतं त्यावेळेस आपण चर्चला जाऊया, त्यावेळेस आपण चर्चला. प्रेझेंट वर्शिपचं काय नाही, प्रेझेंट वर्शिप चालतंय. शैतान लोकांना देवाची स्तुती आराधना करू देत नाहीये, तो त्यांचा कंठ पकडून ठेवत आहे. लोक चर्चमध्ये येऊन बसतात पण त्यांना मुख उडून देवाला धन्यवाद देता येत नाही. आज समजतं मी काय बोलतोय. सर्वजण जे आज हा संदेश ऐकतात आणि सर्वजण जे ऑनलाईन माध्यमातून हा संदेश पाहतात, ज्या काही तुम्ही चर्चला जात असाल, लक्षात राहू द्या, चर्च चालू होण्याच्या पहिले तुम्ही तिकडे पोहोचा. ओ कॉयर चालू करण्याच्या आधी तुम्ही तिकडे जाऊन देवाला धन्यवाद द्यायला चालू करा. हालेलुया. कारण की बायबल सांगतं प्रभू अशी आराधक शोधत आहे की जे त्याची आराधना करतील, आत्म्याने खरेपणाने आराधना करतील. आमेन. आणि म्हणून ज्या कोणत्या चर्चला तुम्ही जात असाल, डोंट नेव्हर अंडर एस्टिमेट द प्रेझेंट वर्शिप पार्ट. प्रेझेंट वर्शिपला हलक्या रीतीमध्ये घेऊ नका, कारण की प्रेझेंट वर्शिपच आहे जे तुम्हाला वचनासाठी तयार करतं. प्रेझेंट वर्शिपच आहे जे तुमच्या मनाला काय करतं, भिजवून टाकतं, त्याच्या आत्म्यामध्ये भिजवून टाकतं, त्या वचनामध्ये तुम्हाला ते तयार करतं. त्या वचनामध्ये जे रेव्हलेशन त्या वचनामधून येणार आहे. कधीतरी कितीतरी वेळेस पास्टर तो मेसेज देतात पण तो संदेश त्या मेसेजमध्ये नसतो, पण प्रभू त्या संदेशामधून तुम्हाला वेगळंच प्रकाशन देऊन जातो. तुम्ही म्हणतात अरे हा पॉईंट मेसेज म्हणत होता पण हा पॉईंट प्रभूने माझ्यासाठी सांगितला. पास्टर म्हणतात हा तर पॉईंट मी सांगितलंच नाही मेसेजमध्ये. नाही पण पास्टर तुम्ही बोललात. इट वॉज नॉट पास्टर. प्रभूने तुमच्या हृदयात ते कार्य केलेलं आहे आणि तुम्हाला लागणारी गोष्ट त्या संदेशामधून काढून तुमच्यासाठी दिलेली आहे.
हालेलुया. आणि म्हणून आज समजून घ्या देवाच्या लेकरांनो, प्रत्येक चर्चमधली छोट्यातली छोटी गोष्ट आणि मोठ्यातली मोठी गोष्ट खूप महत्वाची आहे. आमेन. आणि आज म्हणून आज सगळ्यांनी आपल्याला हे जाणीव असणं गरजेचं की मला या बंधनातून बाहेर यायचं आहे. मला या बंधनातून काय करायचं आहे? बाहेर यायचं आहे. आपण जर ऐकलं त्या व्यक्तीबद्दल जो जेलमध्ये आहे आणि त्याचं जेल एक 5 स्टार हॉटेल आहे. त्याचं जेल कसं आहे? एक 5 स्टार हॉटेल आहे. त्याला सकाळी नाश्त्याला बुफे लागतो. क्या खाना है? चाय के साथ कॉफी पीना है, क्या पोहा खाना है, शिरा खाना है, उपमा खाना है, नूडल्स खाना है. आणि दुपारी लंचमध्ये काय? बिर्याणी आणि चिकन करी, मटन करी, फिश फ्राय बुफे लागतोय. आणि रात्री गरम तंगडी. अरे ये वो लग रहा है. झोपायला आलिशान डेनलॉपचं बेड आणि विथ AC आहे. अशी जर त्याची जेल असेल तर त्याला जेलमधून बाहेर निघूशी वाटेल का? जेलमधून बाहेर निघूशी वाटेल? आज अशाच परिस्थितीमध्ये शैतान लोकांना ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. तुम्हाला जे काही पाहिजे मी देतो, पण तुम्ही देवाकडे जाऊ, तुम्ही देवाची स्तुती आराधना करू. काय जास्त देव 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 करायचंय? काय जास्त प्रेयर करायची आहे? तुम्हाला सांगते लोक, अरे काय एवढी प्रेयर करायची गरज आहे? त्याच्याकडे बघ, तो कुठे प्रार्थना करतो तरी पण तो बघ किती सक्सेसफुल आहे. तो किती सक्सेसफुल आहे. अरे त्याच्याकडे बघ, तिच्याकडे बघ, ती किती छान राहते. तुला काय झालंय अशी राहायला? लोक बोलणार तुम्हाला, कारण की त्यांना ते जेल दिसत नाहीये. त्यांना ते जेल दिसत नाहीये. आणि खूप वेळेस अशी भाषा ऐकून असं गोष्टी आपल्या कानावरती पडून आपल्याला पण कधी कधी प्रश्न पडायला लागतो, अरे हो बरोबर आहे का यार? मी एवढे कष्ट करतोय, मी एवढी मेहनत घेतोय, पण काहीच होत नाहीये. ते लोक कुठं काय करतात तरी पण किती सक्सेसफुल आहे. ते किती आयुष्य आरामामध्ये जगतायत. शैतान नेहमी आपल्याला हा प्रश्न पाडू इच्छित असतो की नेहमी एखादं वाक्य बोलून त्याच्या मागे तो क्वेश्चन मार्क लावतो. आणि म्हणून आपल्याला या गोष्टीची जाणीव असणं गरजेचं आहे. आपल्याला या गोष्टीबद्दल माहिती असणं गरजेचं आहे की सर्व या गोष्टी ज्या आज खूप सुंदर चांगल्या दिसत आहे ते एक दिवस काय होणार आहे? नश्वर होणार आहे. सर्व या गोष्टी ज्या दिसणार आहेत त्या एक दिवशी समाप्त होणार आहेत. लोक आज त्यांच्या जीवनासाठी काय करत आहेत? धडपड करत आहे. सर्व गोष्टी मिळवण्यासाठी काय करत आहे? धडपड करत आहे. आणि मनुष्याच्या स्पिरिच्युअल लेवल प्रमाणे शैतान त्यांच्यावरती ते जाळं टाकत आहे. तुमच्या स्पिरिच्युअल लेवल प्रमाणे, तुमची आध्यात्मिक लेवल जशी आहे तशा रीतीने तो तुमच्यावरती तो पेस फेकतो, तो पासा फेकतो, ते काय बंधन फेकतो. तुमच्या परीने तुमच्यासाठी, माझ्या परीने माझ्यासाठी तो कोणालाही सोडत नाही. जे लोक ऑलरेडी बंधनामध्ये आहेत त्याला त्यांचं काही वाटत नाही, पण जे लोक आज इथे मोकळे आहेत त्यांच्याबद्दल तो जास्त लक्ष देऊन राहतो की मी या लोकांभोवती कसं बंधन टाकू. हालेलुया. आणि म्हणून आज देवाच्या लेकरांनो, आज आपल्याला या गोष्टीची गरज आहे की मी ज्या काही गोष्टी हरवलेलो आहे, मी या गोष्टीमध्ये अडकलेलो आहे आणि या गोष्टीमधून मला बाहेर पडायचं आहे. आणि ज्या दिवशी तुम्ही हा निर्णय घेताल की हो या जेलमधून मला बाहेर पडायचं आहे, या बंधनामधून मला बाहेर पडायचं आहे, तर देवाच्या लेकरांनो बायबल सांगतं ज्या काही गोष्टी तुम्ही सर्व हरून बसलात प्रभू सर्व तुम्हाला परत देईल. सर्व जे काही गोष्टी तुम्ही त्या जेलमध्ये बंद असताना तुम्ही हरून बसलात, प्रभू तुम्हाला आजाद केल्यावरती तेवढंच मोकळं करणार नाही, पण ज्या काही गोष्टी तुम्ही हरून बसल्या होत्या त्या देखील तुम्हाला परत मिळवून देईल. यशायाचा ग्रंथ 45वा अध्याय 3रं वचन हे सांगतं. यशायाचा ग्रंथ याचा 45वा अध्याय आणि 3रं वचन. तुला अंधारातील निधी व गुप्त स्थळी लपविलेले धन देईल, म्हणजे तुला समजेल की तुला तुझ्या नावाने हाक मारणारा मी परमेश्वर इस्रायलाचा देव आहे. आमेन. हालेलुया. तुला कोणतं धन देईल?
कोणती निधी देईल? कोणते धन? अंधारात लपवलेलं धन आणि निधी. अंधारात म्हणजे कोणतं धन? जे काही शैतानाच्या अधिकारांमध्ये असलेलं, शैतानाने तुझं चोरलेले आशीर्वाद आहे, जे काही आशीर्वाद शैतानाने तुझे चोरले होते ते सर्व मी तुला देईल. आमेन. ओ देवाच्या लेकरांनो, आणि म्हणून आपल्याला याची माहिती, याची जाणीव असणं गरजेचं आहे की माझा प्रभू जो सगळ्यात मोठं नाव आहे ते आज माझ्याजवळ आहे. ज्या वेळेस तुम्ही त्या बंधनामधून आजाद होतात, सगळ्यात मोठं नाव तुम्हाला प्रभू पारितोषिक म्हणून, गिफ्ट म्हणून देतो, तर ते म्हणजे त्याचं नाव देतो. आमेन. आणि तुम्हाला याची माहिती असणं गरजेचं आहे, जाणीव असणं गरजेचं आहे की माझ्याकडे सगळ्यात मोठं हत्यार जर काय आहे तर ते प्रभू येशू ख्रिस्ताचं नाव आहे. आमेन. तुम्ही त्याच्याजवळ काहीही मागू शकता. तुम्ही त्याच्याकडे जे काही मागताल, बायबल सांगतो तो तुम्हाला देणार आहे. आमेन. आज बायबल काय सांगतं ऐका. प्रभू म्हणतो तुम्ही मागत नाही, मागा म्हणजे तुम्हाला मिळेल. तो म्हणतो मागा म्हणजे मिळेल. आमेन. तो म्हणतो तुम्ही मागत नाही म्हणून तुमचा आनंद पूर्ण होत नाही. आज तुम्ही मागा. आज तुम्ही आपलं तोंड मोकळं करून मागा. प्रभूला सांगा पहिले की प्रभू माझं तोंड मोकळं कर, माझं मुख मोकळं कर, माझा कंठ मोकळा कर, की मी माझं कंठ मोकळा करून तुझी स्तुती करेल, तुझी आराधना करेल, तुझी प्रार्थना करेल. हालेलुया. बघा बायबल काय सांगतं. योहानाचं शुभवर्तमान 14वा अध्याय 13 आणि 14 वचन. पुत्राच्या ठाई पित्याचे गौरव व्हावे म्हणून तुम्ही जे काही माझ्या नावाने मागाल ते मी करीन. आमेन. तुम्ही माझ्या नावाने माझ्याजवळ काही मागाल तर मी ते करीन. आमेन. प्रभू येशू ख्रिस्त काय म्हणतात? तुम्ही माझ्या नावाने जे काही मागाल ते मी करीन. ते मी करेन. ज्या दिवशी तुम्ही या जगाच्या जेलमधून बाहेर आलेले आहात, त्या दिवशी प्रभूने सगळ्यात मोठं हत्यार तुम्हाला दिलेलं आहे, ते म्हणजे त्याचं नाव. आणि त्या जेलमधून बाहेर येण्यासाठी आज आपल्याला काय करणं गरजेचं आहे, ते म्हणजे पश्चाताप. बायबल सांगतं की जर तुझं जीवन पापमय असेल आणि तुझे पाप रक्तासारखे लाल असेल, पण जर तू तुझं मुख उघडून पश्चाताप करशील, आपले पाप कबूल करशील, तर तुझे रक्तासारखे लाल लाल पाप मी बर्फासारखे शुभ्र करून टाकेल. हालेलुया. बघा रोमकरास पत्राचा 10वा अध्याय आणि 9 आणि 10 वचन बायबल काय सांगतं ऐका. येशू प्रभू आहे असे जर तू आपल्या मुखाने कबूल करशील. बघा, येशू प्रभू आहे असं आपल्या मुखाने कबूल करू शकशील. आपलं मुख उघडून, हा मुख सैतान उघडू देत नाही. येशू माझा प्रभू आहे कबूल करू देत नाही. शैतान तो कंठ पकडून ठेवतो लोकांना. तो दिसतोय मोकळा, तो सगळ्या प्रकारच्या गप्पा मारू शकतो, सगळ्या प्रकारच्या गप्पा आणू शकतो, पण तो प्रार्थना करू शकत नाही. संदेष्टा काय म्हणतो बघा. संदेष्टा म्हणतो की तुम्ही खूप वेळ बायबल वाचू शकता, खूप वेळ बायबलवरती संवाद करू शकता, वादविवाद करू शकता, पण तुम्ही जास्त वेळ प्रार्थना नाही करू शकत. जास्त वेळ प्रार्थना करू शकत नाही. तुम्ही प्रार्थनेला बसला की तो तुमचा कंठ पॅक करून टाकतो. तो तुमचा काय करतो? आवाज दाबून टाकतो. आणि मग कितीतरी वेळेस डोळे बंद केल्यावरती लोकांना डुलके येतात. कितीतरी वेळेस ज्या त्यांचे डोळे बंद असतात त्यांच्या मनामध्ये विचार दुसरे असतात. प्रार्थनेला बसतात पण विचारांच्या भावनेमध्ये कुठे हरवून जातात त्यांना त्यांचं कळत नाही. पण बायबल सांगतं की जर तुझ्या मुखाने तू कबूल करशील की प्रभू हा ख्रिस्त आहे, पुढे येशू प्रभू आहे असे जर तू आपल्या मुखाने कबूल करशील आणि देवाने त्याला मेलेल्यातून उठवले आहे असा आपल्या अंतःकरणात विश्वास ठेवशील तर तुझे तारण होईल. आमेन. जर प्रभू हा ख्रिस्त आहे हे जर तू आपल्या मुखाने कबूल करशील तर, कॅन वी रीड अगेन?
आपल्या अंतःकरणात विश्वास ठेवशील तर तुझे तारण होईल. तर तुझे काय होईल? तारण होईल. आज शैतान लोकांचं तारण होऊ देत नाहीये. ज्या वेळेस तुमचं तारण होईल, तुम्ही त्या जेलमधून बाहेर आलेले आहात, तुम्ही त्या जेलमधून बाहेर येता, पण म्हणून तुम्ही त्या जेलमधून बाहेर येऊ नये म्हणून शैतान तो कंठ, तुमचा गळा, तुमचा आवाज पकडून ठेवतो की तुम्ही कबूल करू नये. कितीतरी लोकांना हे पटतच नाही. मी का कबूल केलं पाहिजे? अरे आपले पाप कबूल करा, पाप कबूल करा. मी कुठं पापी आहे? मी थोडी पापी आहे. आय एम अ व्हाईट कॉलर, आय एम अ व्हाईट कॉलर बिलीव्हर. मी थोडी पापी आहे. मी आणि मला पश्चातापाची गरज आहे? मला नाही गरज. लोकांना शैतान ते कबूल करू देत नाहीये. त्यांचे पाप त्यांना पदरी घेऊशीच वाटत नाही. वाय? हे एक जेल आहे. त्या जेलमधून तो बाहेर काढायला देत नाही लोकांना. पण ज्या दिवशी तुम्ही प्रभूला शरण येताल आणि आपलं मुख उघडून कबूल करताल, आपले पाप पदरी घेताल, त्या दिवशी तुमचं तारण होईल. हालेलुया. ओ देवाच्या लेकरांनो, प्रेषितांच्या कृत्यांमध्ये पेत्र म्हणतो की हे वचन जे आहे हे तुमच्यासाठी नाही, फक्त हे तुमच्यासाठी आणि तुमच्या सगळ्या घराण्यासाठी आहे, तुमच्या लेकरांसाठी आहे. पश्चाताप कर आणि प्रभू येशूच्या नावात बप्तिस्मा घे. हालेलुया. देवाच्या लेकरांनो, आज हे समजणं गरजेचं आहे की मी पश्चाताप केला पाहिजे. माझं मुख उघडून मी प्रभूला शरण गेलो पाहिजे, शरण गेली पाहिजे. हालेलुया. मग शैतान तुमच्यावरती बंधन टाकू शकणार नाही. मग शैतान तुमच्यावरती ते जेल टाकू शकणार नाही. आणि मग बायबल सांगतं की जे वचन आपण वाचलं की तुम्ही अजून माझ्या नावाने काही मागितलंच नाहीये. आज जग सर्व गोष्टी घेण्यासाठी किती धडपड करतं, किती धडपड करतं. पण ॲज अ बिलीव्हर म्हणून आपल्याला एखादी गोष्ट जर पाहिजे असेल, आपण काय करतो? प्रभू या गोष्टीची मला गरज आहे, तू या गोष्टी जर माझ्यासाठी असेल तर तू मार्ग मोकळा कर, मार्ग मोकळा कर. सगळ्यात मोठी शक्ती जे प्रभूने आपल्याला दिलेली आहे, सगळ्यात मोठं हत्यार जे प्रभूने आपल्याला दिलेलं आहे, ते म्हणजे त्याचं नाव. ज्या नावामध्ये प्रत्येक गुडघा टेकला जाईल आणि प्रत्येक जीभ कबूल करेल की तो प्रभू येशू ख्रिस्त आहे. हालेलुया. तुम्ही जे काही मागताल त्या नावामध्ये प्रभू म्हणतो ते तुम्हाला दिलं जाईल. आमेन. हालेलुया. बघा योनाचं शुभ वर्तमान, अजून एक वचन वाचा. योनाचं शुभ वर्तमान याचं 16वा अध्याय 24वा वचन. योनाचं शुभ वर्तमान. तुम्ही अजून माझ्या नावाने काही मागितले नाही, मागा म्हणजे तुम्हाला मिळेल, यासाठी की तुमचा आनंद परिपूर्ण व्हावा. हालेलुया. प्रभूची इच्छा आहे की तुम्ही मागावं आणि अशा रीतीने मागावं की तुमचा आनंद परिपूर्ण व्हावा. आमेन. प्रभूची इच्छा आहे की तुम्ही मागावं. प्रभूची इच्छा आहे की तुम्ही तुमचा कंठ मोकळा करावा, तुम्ही तुमचं मुख उघडून प्रभूकडे प्रार्थना करावी आणि मागावं आणि तुमचा आनंद परिपूर्ण होण्यासाठी मागावं. पण आज दुःखाची गोष्ट अशी आहे देवाच्या लेकरांनो, किंवा किंबहुना आपल्याला कधी सांगण्यात आलेलं नाहीये किंवा शिकवण्यात आलेलं नाहीये. आपण आतापर्यंत ज्या काही गोष्टी मागतो त्या फक्त दिसणाऱ्या गोष्टी मागतोय, संपणाऱ्या गोष्टी मागतोय. आपण कोणत्या गोष्टी प्रभूकडे मागतो? ज्या गोष्टीचा अंत आहे. प्रभू मला चांगला जॉब दे. एक दिवस तो जॉब पण जुना होऊन जाईल, एक दिवस रिटायर होऊन जाताल, होताल ना. प्रभू प्रमोशन दे. प्रमोशन झाल्यानंतर पण एक दिवस ती प्रमोशनची पदवी काय जुनी वाटायला लागेल. प्रभू नवीन घर दे. नवीन घर भेटल्यावर पण एक दिवस ते घर भेटल्यावरती दुसरं घर घेऊशी वाटेल. प्रभू असं कर, प्रभू तसं कर. आपण ज्या गोष्टी प्रभूकडे मागतो त्या संपणाऱ्या गोष्टी आहेत. जर काही मागायचं आहे तर प्रभूला मागा तुमच्या बाजूने. प्रभू मला तू पाहिजे. जर प्रभू तुमच्या बाजूने असेल तर गोष्टी कधीच संपणार नाहीत. आमेन. गोष्टी कधीच संपणार नाहीत. म्हणून आज जर तुम्हाला कोणत्या गोष्टीची गरज आहे तर त्या प्रभूची गरज आहे. प्रभूला सांगा की प्रभू मला तू हवायस.
त्याला सांगा, प्रभू मला पश्चाताप करून मला माझ्या पापांची क्षमा पाहिजे. तो देणार नाही का मग? हालेलुया. ओ प्रभू मला पवित्र आत्मा पाहिजे. तो देणार नाही का मग? प्रभू मला माझ्यामध्ये पवित्र आत्म्याची दानं पाहिजे. तो देणार नाही का मग? माझ्यामधून ते पवित्र आत्म्याचं फळ दिसलं पाहिजे. प्रभू देणार नाही का? तो जर तो या गोष्टी तुम्हाला देतो, स्वर्गातल्या ज्या गोष्टी आहेत पवित्र आत्म्याच्या तो तुम्हाला देतो, तर पृथ्वीवरती राहण्यासाठी ज्या काही गोष्टी लागणार आहेत तो नाही देणार का? पण आपण समणाऱ्या गोष्टीकडे जास्त लक्ष देतो. दिसणाऱ्या गोष्टी जेल आहेत, लक्षात राहू द्या. दिसणाऱ्या गोष्टी काय आहेत? तुम्हाला जेलमध्ये ठेवणारे आहेत, जेलकडे घेऊन जाणारे आहेत. दिसणाऱ्या गोष्टी मागू नका, प्रभूला मागा. आमेन. बायबल काय संदेश काय का वचनामध्ये काय म्हणतो? ज्यावेळेस तो ओरल रॉबर्ट्स ऑफिस बघायला जातो, किती भारी ऑफिस बनवलं यार यांनी, माझ्या मागून आलेला सेवक आहे, याने किती मोठं प्रभूचं काम केलं आणि मी अजून असाच आहे. प्रभूसाठी मी एक ऑफिस पण नाही तयार करू शकलोय. ज्यावेळेस तो प्रार्थना त्याच्या कॉरिडॉरमधून बाहेर जात होता, बिल्डिंगच्या बाहेरून जात होता, तसे करत होता, प्रभू माझी अवस्था अशी का, आणि ते माझ्या मागून आले ते एवढे पुढे कसे गेले? प्रभू म्हणतो, त्यांचा भाग तो आहे, तुझा भाग मी आहे. हालेलुया. त्यांचा भाग मी त्यांना दिलेला आहे, तुझा भाग मी आहे. हालेलुया. ज्याचा भाग प्रभू आहे त्याला कोणत्या गोष्टीची कमी पडणार आहे? ज्याचा भाग प्रभू आहे त्याला काय कमी पडणार आहे? देवाच्या लेकरांनो, हालेलुया. ओ देवाच्या लेकरांनो, म्हणून मी तुम्हाला सांगतो, याच्या पुढे जर प्रार्थना करताल तर दिसणाऱ्या गोष्टी मागण्यापेक्षा न दिसणाऱ्या गोष्टी मागा. दिसणाऱ्या गोष्टी जेलकडे घेऊन जातील, न दिसणाऱ्या गोष्टी मागा, ते तुम्हाला जेलमधून बाहेर काढतीलच. पण ज्या काही गोष्टींची तुम्हाला गरज आहे ते तुमचा शोध करत तुमच्या ॲड्रेसवरती येतील. आमेन. जगाच्या लोकांना आशीर्वादाच्या मागे पळायला लागतं, बिलीव्हर्स लोकांच्या मागे आशीर्वाद पळतात. आमेन. जे प्रभूच्या नावाला धरून राहतात त्यांच्या मागे आशीर्वाद चालतात. हालेलुया. देवाच्या लेकरांनो, त्या व्यक्तीसाठी प्रभूने त्या व्यक्तीला बंधनामध्ये बघू शकला नाही. प्रभूने पाहिलं की हा माझा लेकरू आहे, यांनी स्तुती केली पाहिजे, यांनी आराधना केली पाहिजे, यांनी माझा गौरव केलं पाहिजे. त्याने त्याला त्या बंधनामध्ये पाहू शकला नाही आणि म्हणून त्याने उसासा घेऊन त्याला तिकडे मोकळं केलं, त्याला तिकडे आजाद केलं. जसा तो व्यक्ती बंद होता, जसा तो व्यक्ती त्या बंधनामध्ये होता, तशाच रीतीने देवाच्या लेकरांनो आजच्या या वेळेमध्ये काय, मग आजच्या या वेळेमध्ये काय बंद आहे? आजच्या वेळेमध्ये काय बंद होतं? त्या व्यक्तीसाठी त्याचे कान, त्याचे डोळे बंद होते. आज अशा जगामध्ये आपण जगत आहोत ज्याच्याबद्दल यशाने भविष्यवाणी ऑलरेडी केलेली आहे की त्यांना दिसेल, पण त्यांना कुठे चालायचं हेच कळणार नाही. त्यांना ऐकू येईल, पण काय ऐकून कुठे जायचं यांना कळणार नाही. एक आंधळा दुसऱ्या आंधळ्याला घेऊन जात आहे, एक आंधळा दुसऱ्या आंधळ्याला घेऊन जात आहे. लेफ्ट नाही राईट जाना है, राईट नाही लेफ्ट जाना है. कारण की त्यांच्यासाठी ते वचन मोहर बंद आहेत. काय बायबल काय सांगतं ऐका, या प्रगटीकरणाच्या पुस्तकामध्ये हे सर्व गोष्टी देवाच्या लेकरांनो त्या काळासाठी बंधनामध्ये त्या व्यक्तीसाठी होता. आज तुमच्या माझ्यासाठी काय आहे? मला याच्याकडे मला तुमचं लक्ष वेधित करायचं आहे. फक्त तुमचं जीवनच नाही देवाच्या लेकरांनो, पण देवाच्या वचनाचं पण तुमच्या जीवनामध्ये काय स्थान आहे याची जाणीव, याची ओळख तुम्हाला असली पाहिजे. या प्रगटीकरणाच्या पुस्तकामध्ये 5वा अध्याय पहिल्या वचनापासून आपण वाचूया. लवकर कोणी वाचेल तर. जो राजासनावर बसलेला होता, जो राजस्थानावर बसलेला होता बघा, ऐका. त्याच्या उजव्या हातात पाठपोट लिहिलेली व 7 शिक्के मारून बंद केलेली पुस्तकाची एक गुंडाळी. बघा, एक मेसेज, एक गुंडाळी, एक पुस्तक आहे जे शिक्के मोडताप केलेलं आहे. त्याच्या दोन्ही साईडनी काय लिहिलेलं आहे? काहीतरी लिहिलेलं आहे. आणि ते शिक्के मारलेलं आहे म्हणजे ती गुंडाळी कशी आहे? ती गुंडाळी बंद आहे. म्हणजे जी गोष्ट बंद आहे बघा, प्रभूने पण ती गुंडाळी बंद करून ठेवलेली आहे. काहीतरी महत्वाचं आहे त्याच्यामध्ये, काहीतरी महत्वाच्या लोकांसाठी आहे, काहीतरी महत्वाच्या लोकांसाठी आहे, म्हणून ते बंद करून ठेवलेलं आहे.
ओके. आणि गुंडाळी वरचे शिक्के फोडून ती उघडावयास कोण योग्य आहे असे मोठ्याने पुकारणारा एक बलवान देवदूत मी पाहिला. बघा कोण पाहतंय हे सगळ्या गोष्टी, या सर्व गोष्टी कोण पाहतंय? कोण पाहत आहे? योहाने पाहत आहे. एक गुंडाळी तो पाहत आहे, त्याचा जीव तुटतो. या गुंडाळीमध्ये काय आहे? आणि तिकडे त्याने काय पाहिलं? अजून एक ही सॉ माइटी एंजल. त्याने एक बलवान दूत पाहिला. म्हणजे सगळे दूत आणि दूतांच्या वरती पण एक बलवान दूत, दूतांच्या वरती पण एक बलवान दूत आहे. हा साधारण दूतांसारखा नाहीये, हा एक बलवान दूत आहे. ओके. तेव्हा स्वर्गात व पृथ्वीवर किंवा पृथ्वीखाली कोणीही ती गुंडाळी उघडावयास किंवा तिच्यात पाहावयास समर्थ नव्हता. बघा. ओके. ही गुंडाळी उघडावयास किंवा तिच्यात पाहावयास योग्य असा कोणी आढळला नाही, म्हणून मला फार रडू आले. बघा योहानाचा जीव तुटतोय. अरे याच्यामधला एक संदेश आहे, याच्यामध्ये एक मेसेज आहे, याच्यामध्ये काहीतरी लिहिलेलं आहे. अरे हे लोकांना कोण जाऊन सांगेल? याच्यामध्ये काय लिहिलेलं आहे? कोण सांगेल लोकांना जाऊन? कारण की त्याच्यामध्ये लोकांना काहीतरी विशेष लिहिलेलं आहे आणि कुणी सांगणार नाहीये. म्हणून त्याचा जीव तुटू लागला, त्याचा जीव व्याकुळ होऊ लागला. आणि जशी त्याची व्याकुळता वाढली तेव्हा वडील मंडळांपैकी एक जण मला म्हणाला, रडू नको. पहा, यहुदा वंशाचा सिंह दाविदाचा अंकुर याने जय मिळवला, म्हणून तो तिचे 7 शिक्के फोडून ती उघडण्यास योग्य ठरला आहे. आमेन. हालेलुया. देवाचा लेकरांनो, दाविदाचा अंकुर, दाविदाचा वंशज म्हणजे कोण आहे? प्रभू येशू ख्रिस्त आहे. प्रभू येशू ख्रिस्त योग्य ठरलेला आहे ती गुंडाळी घेण्यासाठी आणि ते शिक्के फोडण्यासाठी. आमेन. आता प्रभू येशू ख्रिस्ताने ती गुंडाळी घेतली, ती शिक्के फोडली. ती गुंडाळी घेतली, ती शिक्के जे मारले ते शिक्के मोकळे केले. आता त्या गुंडाळी काय झालेली आहे? मोकळी झालेली आहे. आता मग ती गुंडाळीचं काय पुढे? त्या गुंडाळीचं पुढे काय? त्याच्यामधल्या संदेशाचं काय? कोणासाठी तो संदेश आहे? तो संदेश प्रभू काय वाचत या 10व्या अध्यायामध्ये त्या गुंडाळीबद्दल ऐका. आता 10वा अध्याय पहिल्या वचनापासून. मी आणखी एक बलवान देवदूत स्वर्गातून उतरताना पाहिला. बघा तिकडे एक बलवान दूत होता. मी आणखी एक बलवान दूत पाठवलं. म्हणजे हा दुसरा बलवान दूत आहे. हालेलुया. मी आणखी एक बलवान दूत खाली उतरताना पाहिला. तो मेघवेष्टित असून त्याच्या डोक्यावर मेघधनुष्य होते. हालेलुया. त्याचे तोंड सूर्यासारखे व त्याचे पाय अग्निस्तंभासारखे होते. त्याच्या हाती एक उघडलेले लहानसे पुस्तक होते. त्याने आपला उजवा पाय समुद्रावर व डावा पाय भूमीवर ठेवला. आता बघा त्याच्या हातामध्ये काय आहे? उघडलेले पुस्तक आहे. जी गुंडाळी बंद होती ती आता काय आहे? उघडलेलं पुस्तक आहे. आमेन. ओके. आणि सिंह गर्जनेप्रमाणे तो मोठ्याने ओरडला. आणि तो ओरडला तेव्हा 7 मेघगर्जनांनी आपापले शब्द काढले. त्या 7 मेघगर्जनांनी शब्द काढले तेव्हा मी लिहिणारा होतो. इतक्यात स्वर्गातून झालेली वाणी मी ऐकली. ती म्हणाली, 7 मेघगर्जनांना काढलेले शब्द गुप्त ठेव. काय ठेव? म्हणजे पुस्तक मोकळं झालंय खरं, पण संदेश मोकळा नाही झालाय. हालेलुया. गुंडाळी मोकळी झाली खरी, पुस्तक मोकळं झालंय खरं, पण संदेश अजून आलेला नाही. तो काय म्हणतोय? बाबा मी संदेश ऐकला तो, पण त्या दूताने सांगितलं तू संदेश काय करू नको? गुप्त ठेव. तू लिहू नको. हे तुझं काम नाहीये. हे तुझं काम नाहीये. हा संदेश तू गुप्त ठेव. पुढे. ज्या देवदूताला समुद्रावर व भूमीवर उभे राहिलेले मी पाहिले, त्याने आपला उजवा हात स्वर्गाकडे वर केला. आणि जो युगानुयुग जिवंत आहे, ज्याने आकाश व त्यात जे आहे ते, पृथ्वी व तिच्यावर जे आहे आणि समुद्र व त्यात जे आहे ते निर्माण केले, त्याची शपथ पाहून म्हटले, आणखी अवकाश लागणार नाही. तर 7व्या देवदूताची वाणी होईल. त्या दिवसात म्हणजे तो देवदूत कर्णा वाजवण्याच्या बेतात असेल, तेव्हा देवाने आपले दास संदेशने या सुवार्ता सांगितली. तदनुसार त्याचे गुज पूर्ण होईल. ऐका, परत ऐका देवाच्या लेकरांनो वचन परत ऐकूया. 7वं वचन की हे पुस्तक मोकळं झालेलं आहे, पण हा संदेश प्रभूने अजून गुप्त ठेवायला सांगितलेला आहे. संदेश काय? पुस्तक काय झालेलं आहे? मोकळं झालेलं आहे. प्रभूने ज्या वेळेस ते शिक्के मोकळे केलेले आहे
ते पुस्तक आपल्यासाठी मोकळं केलंय, पण संदेश अजून गुपित आहे. संदेश काय आहे? त्याच्यामध्ये जे काही दिलेलं आहे ते संदेश अजून गुपित आहे. आणि तो मध्ये तू आता हे बोलू नको. काय ते वचन वाच बेटा आता. तर 7व्या देवदूताची वाणी होईल. 7व्या देवदूताची वाणी होईल. त्या दिवसात म्हणजे तो देवदूत कर्णा वाजवण्याच्या बेतात असेल. तो देवदूत ज्यावेळेस कर्णा वाजवण्याच्या बेतात असेल. कर्णा वाजवणं म्हणजे काय? कर्णा वाजवणं म्हणजे काहीतरी घोषणा करणं आहे. घोषणा करणं आहे म्हणजे काय? प्रचार करणं आहे. ज्यावेळेस तो दूत प्रचार करायला चालू करेल, तो दूत संदेश सांगायला चालू करेल, तो दूत ज्यावेळेस संदेश प्रचार करायला चालू करेल, त्यावेळेस तेव्हा देवाने आपले दास संदेष्टे या सुवार्ता सांगितली, तदनुसार त्याचे गुज पूर्ण होईल. त्यावेळेस ते सिक्रेट मोकळं केलं जाईल. त्यावेळेस ज्यावेळेस तो दूत प्रचार करायला चालू करेल, तो इफ्फाता बोलेल. परमेश्वर त्याच्या माध्यमातून इफ्फाता बोलेल. कोणासाठी? त्या मंडळीसाठी ज्याच्यासाठी तो दूत प्रचार करत आहे. त्या आंधळ्या, त्या बहिऱ्या आणि मुख्य व्यक्तीसाठी प्रभू येशूने काय केलेलं आहे? त्या शरीराच्या माध्यमातून इफ्फाता बोललेला आहे. पण तुमच्या आणि माझ्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त त्या 7व्या दूताच्या द्वारे इफ्फाता बोलत आहे आणि त्याला शारीरिक आरोग्य दिलेलं आहे. पण तुम्हाला आणि मला एक आत्मिक शरीराची तयारी करण्यासाठी तो इफ्फाता म्हणत आहे आणि या संदेशाच्या द्वारे आत्मिक शरीराला तो मोकळं करत आहे. हालेलुया. ओ देवाच्या लेकरांनो, तो संदेश आपल्यासाठी पाठवण्यात आलेला आहे. त्या संदेशाच्या द्वारे 1963 साली ज्यावेळेस प्रभूचं दर्शन त्याला झालं आणि सगळे दूत त्याला भेटायला आले, तो सगळ्या गोष्टी 1963 साली त्याने ते सील्सच्या गोष्टी प्रचार केल्या. सगळ्या शिक्क्याच्या गोष्टी प्रचार केल्या. ओ धन्यवाद देतो प्रभूला त्या संदेशासाठी, ज्याच्यामुळे त्याने आम्हाला आज या शिक्क्यांबद्दल काय केलेलं आहे? सगळं गुज प्रगट केलेलं आहे. लोकांना याच्याबद्दल माहिती नाही. अजून लोकांना माहिती नाहीये. लोकांचा सोडा. संदेशामध्ये येण्याच्या अगोदर मी देखील असाच विचार करायचो की 4 घोडे आणि पांढरा जो घोड्यावरती राजामान आहे तो प्रभू येशू ख्रिस्त आहे. आणि त्या 4ही घोड्यांवरती राजा जो विराजमान आहे तो प्रभू येशू आहे. पण जेव्हा संदेशामध्ये आलो त्यावेळेस कळलं, अरे हा प्रभू येशू नाही, हा सैतान आहे. हा प्रभू येशू नाही, हा सैतान आहे. हालेलुया. समजते मी काय बोलतो देवाच्या लेकरांनो. आणि म्हणून संदेश प्रचार केलाय. पण तुमच्यामध्ये ती व्याकुलता पाहिजे की संदेशाने जो प्रचार केलेला आहे तो मला ऐकून मला बघायचं ते कसं आहे. तुम्ही आणि मी कसं आहे, ते बिल्डिंगच्या या बाजूला उभा आहे, ते बिल्डिंगच्या पलीकडे काय असं आपल्याला दिसत नाही. त्या पर्वताच्या या बाजूला उभा आहे, पर्वताच्या त्या बाजूला काय आपल्याला दिसत नाही. पण ज्या वेळेस तुम्ही त्याच्या संदेशाला घेतात, प्रभू तुमच्या शरीरामध्ये ती अशी हवा भरतो, अशी तुमच्या विंग्समध्ये अशी ताकद भरतो, तुमच्या पंखामध्ये अशी ताकद भरतो की तुम्ही त्या जमिनीमधून उडून त्या पर्वताकडे जाताल, पर्वताच्या वरती जाताल. म्हणजे तुम्हाला पर्वताच्या या बाजूला नाही, तुम्हाला त्या बाजूला पण दिसतं. आता काय? आमेन. ज्यावेळेस तुम्ही पवित्र आत्म्याने भरून संदेश ऐकता, बघता, तुम्ही आता म्हणता संदेशाने प्रचार केला म्हणून मी विश्वास नाही ठेवत. मी विश्वास ठेवतो कारण की प्रभूने मला हे वचन दाखवलेलं आहे. हालेलुया. तुमचं प्रगटीकरण आणि संदेशाचं प्रगटीकरण मॅच ऑटोमॅटिक व्हायला लागतं. हालेलुया. तुम्ही असा विश्वास नाही धरला पाहिजे संदेशाने केलं म्हणून मी करणार. नो, संदेशाने केलं पण मला पण बघायचंय. संदेशाने प्रचार केलाय, मला पण ते प्रभूने मला दाखवलं पाहिजे. हालेलुया. संदेश आतुर व्याकुळ असायचा. तुम्ही त्याच आतुरतेने, तुम्ही त्याच व्याकुळतेने जर तुम्ही शोधलं तर प्रभू तुम्हाला त्या गोष्टींमधून मोकळं ऑलरेडी केलेलं आहे. तुम्हाला तुमच्यासाठी त्याने ऑलरेडी इफ्फाता बोललेलं आहे. आता आपल्यासाठी ऑलरेडी इफ्फाता त्याने बोललेलं आहे. सर्व रहस्य, सर्व गुज मोकळे झालेले आहेत. आपल्याला फक्त आता तिकडे जायचं आहे आणि घ्यायचं आहे. हालेलुया. प्रभूच्या संदेशाच्या द्वारे सर्व रहस्यमय गोष्टी प्रभूने ओपन करून टाकल्यात. आपल्याला त्या संदेशाचा आदर करायचा आहे कारण की तो कोणत्या माणसाचा संदेश नाहीये, तो प्रभूने पाठवलेला संदेश आहे. आमेन.
हालेलुया. संदेष्टा पण प्रचार करू शकत नव्हता जर प्रभूने त्याला परमिशन दिली नसती तर. प्रभूने जर त्याला परमिशन दिली नसती तर संदेष्टा देखील प्रचार करू शकत नव्हता. हालेलुया. आणि म्हणून आपल्याला आज हे कळणं गरजेचं आहे की सर्व गोष्टी मोकळ्या झालेल्या आहेत. मी का अजून बंधनामध्ये राहण्याचा प्रयत्न करतोय? मी का अजून बंधनामध्ये आहे? माझ्यासाठी प्रभूने ऑलरेडी इफ्फाता बोललेला आहे. आमेन. प्रभूने माझ्यासाठी ऑलरेडी इफ्फाता बोललेला आहे. मी प्रभूकडे जाणार आणि प्रभूला म्हणणार, प्रभू तुम्हासाठी ऑलरेडी इफ्फाता बोललेला आहे. मग मला या गोष्टीचा त्रास आहे, माझ्यापासून या दूर कर, कारण की मला याच्यामध्ये अडकायचं नाहीये. मला याच्यामध्ये अडकायचं नाही. प्रभू मला तुझ्या गोष्टी प्रिय आहेत. मला तुझ्या गोष्टीला माझ्या जीवनात प्राधान्य आहे. आमेन. ज्यावेळेस तुम्ही असं म्हणतात त्या गोष्टी तुमच्यावरती प्रबल होऊ शकतच नाही. ज्यावेळेस तुम्ही म्हणतात की मला प्रभूसाठी उभं राहायचं आहे, त्याचं वचन घेऊन जायचं आहे, किती पाऊस पडू द्या मी चर्चला जाणारच. ॲज आय सेड की मी प्रवासामध्ये निघालो, अर्ध्या रस्त्यात अडकलो, चर्चचा वेळ संपून गेला, हरकत नाही, पण मी जाणारच. हो, मी निघालो, भरपूर ट्रॅफिक लागली, चर्च संपेपर्यंत मला घरी जावं लागलं, हरकत नाही, पण मी जाणारच. बाय द टाइम आय कम चर्चला लॉक लागलेला, हरकत नाही, तरी मी जाणारच. लॉक लागू दे चर्चला, पास्टर गेले, लोक गेले, सगळे गेले, पण प्रभू तुम्हाला तिकडनं अप्रिशिएट करेल. हालेलुया. प्रभू तुमचा आदर करेल. अजूनही मला आठवतं ज्यावेळेस मी तुमच्यासारखा लहान बिलीवर होतो, एक दिवस नगरवरून निघालो. पनवेलला मी राहत होतो, त्यावेळेस बॅचलर होतो, आणि पनवेलला मी राहत होतो आणि चर्चला जायचं. मला म्हटलं आज संडे कैसे भी निकलने का, चर्चला सगळ्यात शॉर्टेस्ट रूट बघितलं, नगरवरून कसं जायचं पनवेलला, इकडून जाऊन तिकडून जाईल, खूप उड्या मारल्या, इकडून तिकडं प्रयत्न केला आणि चर्च संपाचीच पोचलो. दोन्ही बॅग्स हातामध्ये, डायरेक्ट चर्च में आलो. पण मला आनंद वाटला की आम्ही चर्चला गेलो. विचार केला होता 6लाच पोचण्याचा, पण ट्रॅफिक लागली, हे लागलं, ट्रेन नाही भेटली, सगळे अडखळून आले. म्हणून जायचं म्हणजे जायचं. हालेलुया. तुमचा आजचा एफर्ट्स मे बी मागे राहील, पण तुमच्या एफर्ट्समुळे प्रभू तुम्हाला उद्या पुढे ठेवेल. आज तुमचा प्रयत्नामुळे तुम्ही मागे राहताल, हरकत नाही, पण तुमचे जे प्रयत्न आज तुम्ही केलेत ना, त्याच्यामुळे प्रभू तुम्हाला उद्या पुढे ठेवेल. आज नाही वेळेवर पोचला, हरकत नाही, प्रभू तुम्हाला असं काहीतरी बनवेल की वेळेच्या आधी तुम्ही तिकडे पोचणारे बनता. हालेलुया. आणि म्हणून देवाच्या लेकरांनो, जगाच्या दिसणाऱ्या गोष्टीमध्ये अडकायचं नाहीये. प्रभूने जसा इफ्फाता त्या व्यक्तीसाठी म्हटलेला आहे, आज संदेशाच्या द्वारे तो आपल्या आत्मिक शरीराला काय करत आहे? मोकळं करत आहे. त्याचं शारीरिक शरीर मोकळं झालं, आपलं आत्मिक शरीर मोकळं होण्याची वेळ आलेली आहे. कारण की हे शरीर तर शेवटी मातीतच जाणार आहे. रॅप्चर झाला, जिवंत जरी तुम्ही असताल तरी तुमचं हे शरीर जाऊ शकत नाहीये रॅप्चर मध्ये. जाणार आहे का? पण तुमचं आत्मिक शरीर जाणार आहे. मग माझे आत्मिक कान, माझं आत्मिक मुख हे प्रभूसाठी मोकळं पाहिजे की नाही? आणि म्हणून संदेश ऐका, संदेशाचा संदेश ऐका, आपल्या चर्चचे संदेश ऐका, देवाचं वचन ऐका. त्या वचनामधून प्रभू मला काय बोललेलं आहे लिहून काढा. तुम्हाला एखादी गोष्ट आवडली, लिहून काढा. नाही लिहिताय तुम्हाला, सांगा कोणाला तरी. तुमच्या गरीब मिस्टरांना सांगा, मिसेसला सांगा, लेकरांना सांगा. तुमच्या कौटुंबिक प्रार्थनेमध्ये ती शेअर करा. कधी कधी घरामध्ये वातावरण विचित्र असतं, पण अचानक तुम्ही प्रार्थनेला बसलेला आणि त्या वातावरणामध्ये तुम्ही शेअर करायला चालू करता, मी बायबल वाचलं होतं, असं झालं तसं झालं, वातावरण चेंज होऊन जातं. प्रभूने तुम्हाला वातावरण बनवलेलं आहे. शैतान सगळ्या चिडचिड, क्लॅशेस, राग, क्रोध तो आणण्याचा प्रयत्न करतो, पण तुम्ही त्यावेळेस तिकडे तुमचं वचन, तुमचं प्रार्थना, तुम्हाला भेटलेलं प्रकाशन शेअर करायला चालू करतात, इफ्फाता बोलून टाकता, जेल तोडून टाकता, घरातलं वातावरण मोकळून जातं. हालेलुया. मे गॉड ब्लेस यू. प्रभू या वचनाच्या द्वारे तुम्हाला आशीर्वादित करो. प्रभू या वचनाच्या द्वारे तुम्हाला समजो की मी
ऑलरेडी माझ्यासाठी प्रभूने इफ्फाता बोललेला आहे. मी त्या बंधनामध्ये आता राहू शकत नाही. आमेन. मे गॉड ब्लेस यू. आणि प्रभू या वचनाद्वारे तुम्हाला आणि मला खूप सामर्थ्य देव की त्या बंधनावरती आपण आता त्या शैतानाच्या पायाखाली नाही, तर बायबल सांगतं रोमन 16:20 मध्ये की तो प्रभू त्या शैतानाला तुमच्या पायाखाली लवकरच देणार आहे आणि तुम्ही त्याला तुडवणारे बनणार आहात. हालेलुया. आणि म्हणून देवाच्या लेकरांनो, अधिकाराने अभिमानाने उभं राहा की माझ्याजवळ ते नाव आहे जे जगाजवळ नाहीये. माझ्याजवळ ते नाव आहे ज्याच्यासमोर प्रत्येक गुडघा टेकला जाईल. माझ्याजवळ ते नाव आहे. Amen. May God bless you. What a mighty God we serve. Hallelujah. जोरदार टाळी द्या प्रभूसाठी वाजवा. Amen. Amen. Amen.